मित्र मना जिगर जान करोड़ो मये, हाँ मित्र मना जिगर जान करोड़ो मये, कुणी मनी मित्रता मनाई जाती बेत, मित्र माले भेटना भगवान नी दे, मित्र मना जिगर जान करोड़ो माये, करोड़ो माये मना मित्र यार एक, मना श्वास सोडी दे सुतुना साठे, यारी मा तुटाव नाही विश्वास कोठे, हिरा सारखी चमके आपली दोस्ती यारी, दोस्तीसाठी उडत जाऊ दे दुनियादारी, मित्र मना जिगर जान करोडो माये, कुणी मनी मित्रता मनाई जाती बेत, मित्र माले भेटना भगवान नी दे, मित्र मना जिगर जान करोडो माये। तर मित्रांनो कशा आहात? तर तुम्ही आता व्हिडिओ पाहिलाच असेल सुरुवातीला। तर आजचा आपला व्हिडिओ जिकरी यारीवरती होणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ बर्थडेसाठी पण बनवू शकता किंवा मित्राचा फोटो असेल तर त्या फोटोवरती पण तुम्ही हा व्हिडिओ बनवू शकता, रील्सला टाकू शकता, स्टेटस ठेवू शकता। खूप छान प्रकारे आपले खानदेशी गाणं आहे मित्रांनो, तर त्याच्यावरती हा व्हिडिओ मी बनवला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर आधी व्हिडिओ लाईक करून, शेअर करून, कमेंट्स करून, चॅनलला सबस्क्राईब करून द्यायचे। सगळं मटेरियल लिंक तुम्हाला काय करायचे, आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचे, तिथे तुम्हाला लिंक भेटून जाईल, तिथून तुम्ही सगळं मटेरियल डाउनलोड करू शकता। ठीक आहे। आता तुम्हाला हा व्हिडिओ बनवून जाण्यासाठी तुम्हाला कॅपकट प्रो लागेल। कॅपकट प्रो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल आणि तुम्हाला VPN लागेल, सुपर VPN। ठीक आहे। तर तुम्ही VPN वगैरे कनेक्ट करून घ्या। तर मी आधीपासून VPN वगैरे कनेक्ट करून ठेवलेले असतात। ठीक आहे। आणि नंतर काय करायचं, कॅपकट प्रो ओपन करून न्यू व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा कोणताही जो फोटो असेल जोडीदाराचा, तुमचा जिगरी मित्राचा, तर तो फोटो घ्यायचा आहे। अशा प्रकारे फोटो येऊन लागेल। आता पुढे इथं एक लोगो व्हिडिओ दिसेल, तर याच्यावरती क्लिक करून खाली डिलीट ऑप्शन याच्यावरती क्लिक करायचं। ठीक आहे। नंतर बाजूला कुठेही क्लिक करून खालचं ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे। इथं तुम्हाला एक्सपेक्ट रेशो हे नाव दिसेल, तर याच्यावरती क्लिक करून 9.16 ही जी साईज आहे तर ते घ्यायचे। नंतर फोटोवरती क्लिक करून फोटोची जी काही ही लेअर आहे तर हिला अशा प्रकारे तुम्ही वाढून घ्यायची 40-50 सेकंदापर्यंत। ठीक आहे। आणि नंतर एकदम सुरुवातीला यायचे आपल्या व्हिडिओच्या खाली ऑप्शन स्क्रॉल करून यांना पण सुरुवातीला यायचे आणि ओव्हरलेमध्ये येऊन ॲड ओव्हरलेमध्ये यायचे आधी। नंतर व्हिडिओमध्ये येऊन इथं काय करायचे, इथं तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ दिसेल, तर हा तुम्ही इथून ॲड करून घ्यायचे सिम्पल आहे। ठीक आहे। बघू शकता इथं हा व्हिडिओ ॲड झालेला आहे। नंतर खाली ऑप्शन स्क्रॉल करून शेवटी यायचे, इथं तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ हे नाव दिसेल, बघू शकता। तर तुम्ही नाव वगैरे बघून घ्या नाही। ठीक आहे। हे तुम्हाला नाव दिसेल, तर याच्यावरती क्लिक करून तर याच्यावरचं जे काही गाणं आहे तर ते अशा प्रकारे खाली घेऊन घ्यायचं। ठीक आहे। आता काय करायचं, या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला बीट 1 बीट 2 अशा प्रकारे नावं दिसतील त्या ठिकाणी थांबायचे। ठीक आहे। त्याआधी तुम्ही काय करायची, तर थोडं 2 बोट लेअर झूम करायचे आणि पुढे यायचे। ठीक आहे। जिथं आता स्मॉल कट हे नाव दिसेल, बघू शकता इथून स्टार्ट होतोय, ज्या ठिकाणी स्टार्ट होतोय म्हणजे दिसायला सुरुवात होते त्या ठिकाणी थांबायचे। नंतर वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून इथं मध्यभागी स्प्लिट करायचे। ठीक आहे। स्प्लिट ऑप्शन आहे, तर फोटोला स्प्लिट करायचे। नंतर अजून पुढे यायचे, आता ज्या ठिकाणी बीट 1 नाव दिसेल, बघू शकता इथं ह्या ठिकाणी थांबायचे आणि स्प्लिट करायचे। ठीक आहे। आता जे काही हा स्मॉल कटवाला फोटो आहे मित्रांनो, तर याला अशा प्रकारे एवढं छोटे छोटे साईजमध्ये कमी करायचे। ठीक आहे। छोटे छोटे साईजमध्ये फक्त तुम्ही कट करून घ्या। ठीक आहे। जसं की बघू शकता इथून आता मी छोटे छोटे साईजमध्ये या फोटोला इथून मी कट करून घेतोय, बघू शकता। अशा प्रकारे तुम्ही काय करायचे, एवढा छोट्या साईजमध्ये तुम्ही जो काही आपला हा फोटो असेल तर याला स्प्लिट करून घ्या। ठीक आहे। अशा प्रकारे बघू शकता मी छोटे छोटे साईजमध्ये फोटो कट केलेले आहे। ठीक आहे। आता तुम्हाला काय करायचं, आता फक्त पुढे येत चालायचे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे बीट 2 बीट 3 नाव दिसतील त्या ठिकाणी थांबायचे आणि वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे। ठीक आहे। फक्त एवढंच करायचे। पटापट तुम्ही काय करायचे, आपल्या ही बीटप्रमाणे फोटो कट करून घ्या। तर मी पटापट आता काय करतो, बीटप्रमाणे फोटो कट करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो। ठीक आहे। तर इथून मी काय करतो, व्हिडिओला थोडंसं थांबून घेतो, मी पटापट फोटो कट करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीचे एडिटिंगची प्रोसेस सांगतो। ठीक आहे। मित्रांनो आता बघू शकता इथं आता टोटल आपले किती बीट आहे, 26 पर्यंत बीट आहे। ठीक आहे। तर आता इथंपर्यंत कट करायच्या नंतर इथं ऑडिओचं शेवटी यायचे, वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो एक्स्ट्रा पार्ट उरलेला असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे। ठीक आहे। नंतर आता एवढं काम झालेलं आहे, आता सिम्पली बाजूला कुठे क्लिक करायचे, नंतर ओव्हरलेमध्ये येऊन तुम्ही हा ब्लॅक स्क्रीनचा जो व्हिडिओ तुम्ही ॲड केलेला असेल तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही इथून डिलीट करून टाकायचे। ठीक आहे। इथं बघू शकते इथं आता आपला फोटो आलेला आहे। आता आपल्याला फक्त लॅरिस वगैरे लावायचे। ठीक आहे। आता लॅरिस वगैरे लावणं खूप मेन आहे मित्रांनो, तेव्हाच आपलं व्हिडिओ थोडं छान प्रकारे दिसतं। ठीक आहे।
आता काय करायचे लॅरिक्स तुम्ही काय करायचे आधी जे मित्र म्हणा यार जे लॅरिक्स आहे तर मी तुम्हाला ती आधीपासून एक टाईप करून देऊन देईल. तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे तिथं तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, मी फक्त टाईप करून तुम्हाला सेंड करून देईल. टेलिग्राम ॲप नसेल तर तुम्ही डाउनलोड करून लॉग इन करून आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल. ठीक आहे, आता इथं तुम्ही एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. आता तुम्ही काय करायचे आता सिम्पली तर तुम्हाला एक टेक्स्ट नावाचं ऑप्शन दिसेल टी बघू शकता वाले तर याच्यावरती क्लिक करून ॲड टेक्स्टवरती क्लिक करायचे आणि तुम्ही काय करायचे जो मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अशा प्रकारे इंग्लिशमध्ये टेक्स्ट लिहून दिलेले हा तुम्ही इथं फक्त पेस्ट करायचा. ठीक आहे, अशा प्रकारे इंग्लिशमध्ये दिसेल. तर तुम्ही नंतर काय करायचे तर तुम्हाला खाली वरती ऑप्शन दिसतील तर इथून तुम्ही फॉन्ट्स नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि तर तुम्हाला खूप सारे खाली ऑप्शन दिसतील तर इथं तुम्ही शेवटी किंवा इथं स्टार्टिंगला माय फॉन्ट्स हे ऑप्शन तुम्ही शोधायचे. याच्यावरती तुम्ही क्लिक करायचे आणि फक्त काय करायचे ॲड बटनवरती क्लिक करून माय फॉन्ट्सवरती क्लिक करायचे. आपला जो आजचा झिप फाईलचा फोल्डर आहे तर तो तुमचा फोन स्टोरेजमधून सिलेक्ट करायचे. इथं तुम्ही इथं क्लिक करू शकता. इथं तुम्ही तो फोल्डर सिलेक्ट करायचे आणि तर मी तुम्हाला अशा प्रकारे फोल्डरमध्ये एक फॉन्ट दिलेले बघू शकता. तर हा तुम्ही याच्यावरती क्लिक करून इथं बघू शकता फॉन्ट इथे ॲड झालेला आहे. ठीक आहे, आता सिम्पली या फॉन्टवरती क्लिक करायची. इथं बघू शकता हे टेक्स्ट इथं मराठीमध्ये झालेलं आहे म्हणजे आपले खानदेशीमध्ये झालेलं आहे. ठीक आहे, नंतर काय करायचे टेम्पलेट्समध्ये यायचे, न्यूमध्ये यायचे. ठीक आहे, न्यूमध्ये आल्यानंतर थोडंसं इथं खाली यायचे आणि तर तुम्ही समर ट्रिप हा तुम्ही बघू शकता. हा एक टेम्पलेट आहे हा तुम्ही घ्यायचे बघू शकता इथं अशा प्रकारे. आता झूम केल्यानंतर परत हे इंग्लिशमध्ये झाले. परत तुम्ही फॉन्टमध्ये येऊन तुम्ही काय करायचं फक्त फॉन्ट तुम्ही इथून चेंज करून द्यायचं. ठीक आहे, नंतर खाली इथं वरतीच ऑप्शन आहे तर ॲनिमेशनमध्ये यायचे. ठीक आहे, ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर खाली एक रेष आहे बघू शकता इथं हिरवी कलरचे तर हिला तुम्ही वाढवायचे. ठीक आहे, ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर हिला थोडंसं वाढवत चालायचे. तर इथून मी काय करतो थोडंसं वाढून घेतो. ठीक आहे, आधी काय करतो ओके करायचं आधी मित्रांनो आधी ओके करून घ्यायचे. नंतर काय करायची आधी ह्या लेअरला काय करायचे पहिला फोटो जिथंपर्यंत येते तिथंपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे, आधी ओढून घ्यायचे. परत तुम्ही काय करायचे जे आपलं नाव आहे तर याच्यावरती डबल क्लिक करायचे. नंतर अशा प्रकारे परत हे टेक्स्ट येऊन लागेल. परत ॲनिमेशनवरती क्लिक करून तुम्ही आलं इथं खाली ऑप्शन जी रेस दिसते तर हिला इथून तुम्ही काय करायचं 4.7पर्यंत वाढून घ्यायचे. ठीक आहे, 4.7. ठीक आहे, नंतर इथं तुम्हाला एक आउट नावाचा इफेक्ट दिसेल बघू शकता इथं तर आउट नावावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला एक्सप्लेसिव्ह ब्रेकअप बघू शकता हा तुम्ही आउटमध्ये इफेक्ट घ्यायचे. सापडत नसेल तर इथं सर्च ऐकन आहे तुम्ही हे नाव सर्च करायचे आणि टेम्पलेट पण सापडत नसेल तर तुम्ही सर्च करू शकता समर ट्रिप नाव म्हणून. ठीक आहे, जर सापडत नसेल तर एखादा वेगळा तुम्ही टेम्पलेट लावला तरी चालेल. ठीक आहे, फक्त तुम्ही फॉन्ट वगैरे मेन ॲड करून घ्यायची तीच मेन गोष्ट आहे. ठीक आहे, आता ओके करायचे आणि इथं बघू शकता इथं ॲड झालेलं आहे बघू शकता किती छान प्रकारे आपलं नाव वगैरे येते. ठीक आहे, नंतर काय करायचे परत वरचं आपल्या मेन फोटोवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून ऑपॉसिटीमध्ये यायची. ही जी काही रेस यायची ऑपॉसिटीची तर 20पर्यंत तुम्ही कमी करायचे. ओके करायचे. परत तुम्ही थोडी लेअर तुम्ही छोटी करून घ्या. आता इथं तुम्ही एकदम सुरुवातीला यायचे खाली ऑप्शन स्क्रॉल करून इफेक्ट्समध्ये यायचे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. तुम्ही काय करायचे रेट्रोमध्ये यायचे. ठीक आहे, रेट्रोमध्ये आल्यानंतर थोडंसं खाली यायचे आणि ग्रेनी विकनेट अशा प्रकारे हा तुम्हाला एक व्हिडिओ इफेक्ट घ्यायची आणि याची लेअर काय करायची जे छोटे छोटे फोटो आहेत आपले म्हणजे इथंपर्यंत 6 सेकंदापर्यंत तर इथंपर्यंत याची लेअर तुम्ही वाढून घ्यायची. फक्त एवढं तुम्ही करायचे. ठीक आहे, आता इथं सुरुवातीचे काम झालेले लॅरिस वगैरे बरोबर लागून गेलेले बघू शकता. नंतर पुढे इथं फोटो पण येत आहेत. ठीक आहे, आता एवढं काम झालेलं आहे. जर समजा मित्रांनो तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे आहेत तर ते पण तुम्ही लावू शकता. सिम्पली फोटोवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून रिप्लेसमध्ये यायचे आणि तिथून तुम्ही तुमचा फोटो दुसरा फोटो जो घ्यायचा आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही दुसरा फोटो इथून लावू शकता. ठीक आहे, आता एवढं झाल्यानंतर आपण काय करू मित्रांनो आधी आपण ॲनिमेशन वगैरे लावून घेऊ नंतर आपण इफेक्ट्स बॉडी इफेक्ट्स वगैरे लावू. ठीक आहे, आता आधी काय करायचे आधी आपण पीएनजी वगैरे ॲड करून घेऊ वरती. आता काय करायचे छोटे छोटे फोटो सोडून आता जो मोठा फोटो आहे मित्रांनो बघू शकता थोडंसं मोठा तर याच्या सुरुवातीला यायचे इथं आणि नंतर काय करायचे ओव्हरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे फोटोमध्ये यायचे वरून आपल्या झिप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करून इथं ही नावाची पेंज घेऊन घ्यायचे. मित्र म्हणा जिगर जान अशा प्रकारे ही नावाची पिंजी दिलेली मी तुम्हाला तर ही तुम्ही वरती कुठेही लावू शकता. नंतर हिची लेअर तुम्ही व्हिडिओच्या शेवटीपर्यंत अशा प्रकारे फक्त वाढून घ्यायचे. ठीक आहे, एवढंच बघू शकता. ठीक आहे, आणि नंतर बघू शकता इथं ही पेंज लागून गेलेली. आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे तर आधी जे काही छोटे छोटे फोटो आहे मित्रांनो जसे की 1 2 3 4 5 6 7 8 फोटो आहेत तर हे जे काही छोटे छोटे फोटो आहेत मित्रांनो तर यांना काय करायचे फक्त फोटोवरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचं झूम 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे. फक्त झूम 1 नावाचे ॲनिमेशन तुम्ही काय करायचं कॉम्बोमधून घेऊन हा लावायचा. ठीक आहे,
तर याचे काही छोटे छोटे फोटो आहे, फक्त यांनाच तुम्ही हा झूम वन ॲनिमेशन लावायचे फक्त. ठीक आहे, तर मी काय करतो फटाफट हा ॲनिमेशन इथं मी यांना लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, झूम वन इथून मी ॲनिमेशन लावून घेतलेलं आहे, किती छान प्रकारे दिसतंय. ठीक आहे, आता एवढं झालं आहे मित्रांनो. ठीक आहे, आता काय करायचं, पुढे आपले इथं फोटो स्टार्ट होता. तर पुढचा हा आपण 1 नंबरचा फोटो समजू. ठीक आहे, म्हणजे याला आपण 1 नंबर किंवा 2 नंबरचा फोटो समजू आपण याला 2 नंबरचा फोटो समजू. आता इथून आपण 2 नंबर 3 नंबर 4 नंबर असं करत जाऊ. ठीक आहे, आता जो 2 नंबरचा फोटो आहे आता हा, तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. ठीक आहे, आता कॉमोमध्ये तुम्हाला एक स्ट्रेट अँड डिस्टार्ट नावाचं ॲनिमेशन शोधायचे, हा वाला तर लावून घ्यायचे या फोटोला. ठीक आहे, परत पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे, इनमध्ये यायचे आणि पेड लिंक तुम्ही ॲनिमेशन लावायचे. आणि जे तुम्हाला ॲनिमेशन इथं सापडत नसतील तर त्यांचे स्पेलिंग इथं ह्या व्हिडिओमध्ये बघून घ्या, स्पेलिंग कुठं लिहून घ्या. नंतर काय करायची, इथं वरती सर्चिंगमध्ये ती स्पेलिंग सर्च करायची, नंतर तो तुम्हाला ॲनिमेशन तिथं सापडून जाईल. ठीक आहे, आणि नंतर खालची रेस तुम्ही फुल वाढून घ्या. परत आता पुढच्या फोटोवरती यायचे. आता 3 नंबरचा फोटो समजू, तर याच्यावरती यायचे आणि इनमध्येच तुम्हाला इथं डायनॅमिक कॉम्पोसेट नावाचे ॲनिमेशन दिसेल, बघू शकता. हा तुम्ही लावून घ्यायची, खालची रेस तुम्ही फुल ठेवायची. ठीक आहे, नंतर पुढचा फोटो याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि तुम्ही इथून याला काय करायचं, कॉम्बोमधून बाउन्सी रस नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे, हा. ठीक आहे, ओके करायचे. परत पुढचा फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला तुम्ही पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन शोधून लावून घ्यायचे. ठीक आहे, तर इथं थोडंसं खाली यायचे आणि बघू शकता हा आला. ठीक आहे, पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत पुढच्या फोटोला तुम्ही पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे, थोडंसं खाली यायचे आणि तुम्हाला पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन इथं दिसून जाईल. आणि नंतर पुढच्या फोटोवरती यायचे, परत तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे आणि परत तुम्ही इथून कॉमोमधून इथून तुम्ही झूम 2 नावाचे ॲनिमेशन शोधायचे, झूम 2. ठीक आहे, थोडंसं खाली यायचे, इथून तुम्ही झूम 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे. परत तुम्ही याला काय करायचे, स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचे ॲनिमेशन परत इथून डबल लावून घ्यायचे. ठीक आहे, परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून याला तुम्ही डिस्टॉर्ट राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे, थोडंसं खाली यायचे, इथं बघू शकता डिस्टॉर्ट राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत ओके करून पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून याला तुम्ही स्लीप अँड स्लाईड 2 नावाचं, म्हणजे स्लीप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन तुम्ही लावायचे, इथं बघू शकता हा वाला. ठीक आहे, परत ओके करायचे. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही स्लीप अँड स्लाईड 1 नावाचे ॲनिमेशन थोडंसं खाली शोधायचं आहे. ठीक आहे, खाली यायचे अशा प्रकारे आणि इथं सापडून जाईल स्लीप अँड स्लाईड 1. ठीक आहे, नंतर ओके करायचे. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही कॉम्बोमध्ये येऊन तुम्ही काय करायचं, पॉपिंग कँडी नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही डिसोसंट स्लॅम बघू शकता, हा तुम्ही ॲनिमेशन लावून घ्यायचे. सापडत नसेल तरी स्पेलिंग तुम्ही बघून घ्यायचे, लिहून घ्यायचे, मग तुम्ही तो वरती सर्चिंगमध्ये सर्च करून तो ॲनिमेशन इथून लावत चालायचे. ठीक आहे, नंतर ओके करायचे. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचं, स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि परत ओके करून परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून परत तुम्ही इथून काय करायचे, डिस्टॉर्ट अँड स्ट्रेट नावाचे ॲनिमेशन लावायचे. आता ठीक आहे, डिस्टॉर्ट अँड स्ट्रेट. ठीक आहे, थोडंसं खाली यायचं अशा प्रकारे खाली येत चालायचे आणि इथं बघू शकता डिस्टॉर्ट अँड स्ट्रेट नावाचा हा ॲनिमेशन इथून लावायचे. ठीक आहे, नंतर ओके करायचे. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचा परत ॲनिमेशन लावायचे. परत तुम्ही पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही डायनॅमिक शेक 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे, आणि ओके करायचे. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे, अशा प्रकारे आणि परत पुढच्या फोटोवरती यायचे. आता या पुढच्या फोटोला काय करायचे, इथून ॲनिमेशनमध्ये येऊन कॉमोमध्ये येऊन काय करायचे, डिस्टॉर्ट अँड स्ट्रेट नावाचे ॲनिमेशन शोधायचे. परत तुम्ही इथून काय करायचे, इथून तुम्ही लावून घ्यायचे डिस्टॉर्ट अँड स्ट्रेट. ठीक आहे, आणि ओके करायचे. परत आता पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही याला झूम 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून याला पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन तुम्ही लावून घ्यायचे. ठीक आहे, पेंडुलम 1 आणि ओके करायचे. परत पुढच्या बोर्डवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला इथून तुम्ही पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत तुम्ही ठीक आहे इथं थोडंसं खाली यायचे आणि इथून तुम्ही पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन इथं वरतीच असेल इथं शोधायचं. ठीक आहे, तर इथं बघू शकता इथंच आहे. ठीक आहे, इथून पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि शेवटच्या फोटोला तुम्ही डिस्टॉर्ट
राईट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे, बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे, एवढं काम आपलं इथं झालेलं आहे. ठीक आहे, नंतर काय करायचं, परत इथं तुम्ही स्टार्टिंगला यायचे. आता काय करायचं, ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो तिथे यायचे. आधी जे काही छोटे छोटे फोटो आहेत आपले, तर यांना आता आपण आधी काही व्हिडिओ इफेक्ट्स आपण लावून घेऊ. ठीक आहे, आता काय करायचे, या छोटे फोटोंचं स्टार्टिंगला यायचे. परत तुम्ही इथं काय करायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. ठीक आहे, आता इथं तुम्ही काय करायचे, इथं तुम्ही सिम्पल इथं तुम्ही ट्रेंडिंगमध्ये यायचे आणि इथं तुम्ही काय करायचे, शेक नावाचे ॲनिमेशन शोधायचे, बघू शकता हा वाला. ठीक आहे, हा तुम्ही घ्यायचे आणि याची रेस पण तुम्ही काय करायचे, कमी करायचे. नंतर परत तुम्ही ॲडजस्टमध्ये यायची, याची इंटेन्सिटी तुम्ही 10 वरती ठेवायचे. ठीक आहे, 10 वरती अशा प्रकारे ठेवायचे. परत याचं फोटोच्या स्टार्टिंगला यायचे, छोटे फोटोचं स्टार्टिंगला, नंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही फ्लॅश नावाचं ॲनिमेशन शोधायचं हा वाला. सापडत नसतील तरी स्पेलिंग इथं बघून घ्या, ती तुम्ही वरती सर्च करायचे, नंतर तिथं तुम्हाला सापडून जातील. आणि आता काय करायचं, ओके करायचे आणि परत तुम्ही काय करायचे, याचे लेअर यांच्याप्रमाणे कमी करून घ्या, छोटे फोटोप्रमाणे. ठीक आहे, आता पुढचे फोटोंवरती यायचे. आता या फोटोवरती आल्यानंतर परत इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. परत इथून शेक नावाचे इफेक्ट घ्यायचे, व्हिडिओ इफेक्ट्स, आणि इथून याला काय करायचे, शेवटीपर्यंत तुम्ही ओढून घ्यायचे अशा प्रकारे. ठीक आहे, शेवटीपर्यंत. परत तुम्ही इथं काय करायचे, इथं ॲडजस्टमध्ये यायची, याची इंटेन्सिटी 5 वरती ठेवायची अशा प्रकारे. ठीक आहे, आणि ओके करायचे. ठीक आहे, एवढं काम झालेलं आहे. आता आपण काय करू, आता पुढे येऊ. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचे, एक व्हिडिओ इफेक्ट्स लावायचे. तर आता 1 2 3 आणि हा 4था नंबरचा फोटो. ठीक आहे, या फोटोचा स्टार्टिंगला यायचं. ठीक आहे, म्हणजे हे छोटे फोटो सोडून इथं जो काही आता हा 1 नंबरचा फोटो आपण समजू 1 2 3 4, तर या 4था नंबरचा फोटोच्या स्टार्टिंगला यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. आणि इथं तुम्ही सर्चिंगमध्ये काय करायचे, इफेक्ट्स अशा प्रकारे आणि मासूप अशा प्रकारे सर्च करायचे. ठीक आहे, मासूप. तर इथं मी इफेक्ट्स मासूप सर्च केलेले इथं बघू शकते, इथं आलेलं आहे. हा तुम्ही घ्यायचे व्हिडिओ इफेक्ट्स आणि परत तुम्ही इथं अशा प्रकारे लागून जाईल, बघू शकता. ठीक आहे, आणि नंतर काय करायचे, आता इथं कुठेही बाजूला क्लिक करायचे आणि इथं खाली या ॲरोवरती क्लिक करून आता इथं शेवटी यायचे, इथं बॅकग्राऊंडमध्ये यायचे, ब्लरमध्ये यायचे. इथून तुम्ही कोणताही एक ब्लर सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे, आता काय करायचं, आता हा 4 नंबर ते 5 नंबरचा फोटोला लागून गेलेला आहे तो. ठीक आहे, आता काय करायचं, आता आपल्याला पुढे यायचे, आता 11 12 नंबरचा फोटोवरती यायचे. ठीक आहे, हा 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ठीक आहे, आता या 11 नंबरच्या फोटोचं स्टार्टिंगला यायचे आणि परत तुम्ही काय करायचं, तोच आपण आता जो व्हिडिओ इफेक्ट्स घेतलेला आहे इफेक्ट्स मासूप नावाचा, तर इथून तुम्ही परत हा सेम व्हिडिओ इफेक्ट्स इथून तुम्ही घ्यायचे आणि सेम कुठेही बाजूला क्लिक करून काय करायचे, खाली हे बाणवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून बॅकग्राऊंडमध्ये यायचे, ब्लरमध्ये यायचे. इथून कोणतं एक ब्लर घेऊन घ्यायचे. ठीक आहे, आणि ओके करायचे. नंतर आता काय करायचं, आता पुढे यायचं. आता 13 नंबरचा फोटोचा स्टार्टिंगला यायचं. आता हे 11 12. ठीक आहे, आता हा पुढचा 13 नंबरचा फोटो स्टार्टिंग आहे, तर याच्यावरती यायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे, ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे. आणि इथून तुम्ही काय करायचे, टेक्नॉलॉजी 1 किंवा टेक्नॉलॉजी 2 यांपैकी कोणतंही एक बॉडी इफेक्ट घ्यायची. तुम्ही टेक्नॉलॉजी 2 घेतलेलं. ठीक आहे, आणि याची लेअर या फोटो एवढी वाढून घ्यायची 14 नंबरचा. ठीक आहे, आणि नंतर काय करायचं, परत आता पुढचा 15 नंबरचा आणि 16 नंबरचा फोटो आहे, तर याच्या स्टार्टिंगला यायचे. आता तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे, ते तुम्ही सर्चिंगमध्ये काय करायचे, डबल अशा प्रकारे तुम्ही स्पेलिंग सर्च करायचे, डबल रोटेशन. ठीक आहे, रोटेशन. ठीक आहे, डबल रोटेशन अशा प्रकारे सर्च करायचे, इथं आलेले आहे, बघू शकता. ओके करायचे आणि काय करायचे, परत या डबल रोटेशनवरती क्लिक करून ऑब्जेक्ट्समध्ये यायचे, ऑल व्हिडिओज तुम्ही करून घ्या. ठीक आहे, सगळे जे आपण आता व्हिडिओ इफेक्ट्स घेतलेले सगळ्यांना आपल्याला ऑल व्हिडिओज करायचे, ते आपण नंतर करू. ठीक आहे, आणि आता एवढं काम झालेलं आहे. आता काय करायचं, शेवटचे जे काही 3 फोटो आहेत, आता हा 1 2 आणि 3, तर शेवटचे 3 फोटोंचं स्टार्टिंगला यायचे आणि परत तुम्ही काय करायचं, आता इथून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि तर तुम्ही काय करायचे, फ्लॅशिंग अशा प्रकारे शॅड्स हे तुम्ही सर्च करायचे, की फ्लॅशिंग शॅड्स हे तुम्ही सर्च करायचे. इथून हा तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्स घ्यायचे आणि याची लेअर तुम्ही शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे. ठीक आहे, आता काय करायचं, जे आपण इथं हा पहिल्या नंबरचा फोटो समजून आपण सगळे पुढे आपण जे व्हिडिओ इफेक्ट्स लावले, तर यांना आता काय करायचे, एक एक व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून ऑब्जेक्ट्सवरती क्लिक करून ऑल व्हिडिओज करायचे. ठीक आहे, सगळ्यांना तुम्ही ऑल व्हिडिओज करायचे. ठीक आहे, फक्त याचे काही 2 इफेक्ट्स आहेत, जसे की हा एक इफेक्ट मासूप आहे आणि पुढे एक इफेक्ट मासूप आहे, तर यांना नाही करायचे. ठीक आहे, बाकी सगळे फोटोना सगळे जे काही व्हिडिओ इफेक्ट्स आहे त्यांना ऑल व्हिडिओज अशा प्रकारे करून घ्यायचे. ठीक आहे, शेवटीपर्यंत. नंतर बघू शकता मित्रांनो, आता आपलं पूर्ण व्हिडिओ रेडी झालेले बनवून. ठीक आहे, आता सिम्पली तुम्ही काय करायचं, वरती इथं तुम्ही AI
HD अल्ट्रावरती क्लिक करायचे क्वालिटीवरती आणि इथून तुम्ही काय करायचे, इथून व्हिडिओची क्वालिटी जी तुम्हाला पाहिजे ती तुम्ही सिलेक्ट करायची. एक्सपोर्टवरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचे तुमच्या मोबाईलमध्ये. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.